नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? गुरु अँड मम्मीज व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला तर दिसतच असेल घरात केवढा सारा पसारा दिसला, म्हणजे व्हिडिओची सुरुवात अजिबात चांगली झालेली नाही. आणि काहींना वाटत असेल की हा स्वयंपाक केल्यानंतरचा लगेच्या लगे पसारा आहे, परंतु असं अजिबात नाही. स्वयंपाक करण्या अगोदरच आमच्या घरात म्हणजे किचनवर एवढा सारा पसारा झाला होता. का ते सांगते. रात्री जेव्हा आपण स्वयंपाक झाल्यानंतर भांडी घासतो ना, त्या टायमिंगला मी देखील घासायला घेते, परंतु तेव्हा ना नेमकी लाईट गेली होती. नंतर मला खूप जास्त कंटाळा आला होता, कारण पायाला देखील खूप सूज येते, त्यामुळे परत परत किचनमध्ये उभं राहावं वाटत नाही. म्हणून मग त्यातली भांडी बेसिनमध्ये पडली होती. सोबतच सकाळच्या नाश्त्याची देखील पडली होती. नाश्त्याला तर तसे डोसेस बनवायचे होते, पण आमच्या साहेबांना खूप जास्त भूक लागते, म्हणजे दोघांना पण, गुरुला आणि गुरुच्या पप्पांना पण. मग त्यामुळे ना त्याचे देखील म्हणजे नाश्त्याला पोहेच बनवला होता, तर त्याचे देखील म्हणजे पसारा पडला होता. आणि आता मग दुपारचं जेवण बनवायला घेतलं, आणि तेव्हा म्हटलं की चला डोसे बनवूया म्हणून, आणि त्याचंच प्रिपरेशन करत होते. सर्वात अगोदर तर किचन आवरून घेतलं, घर वगैरे आवरलं, देवपूजा केली, आणि त्यानंतर मग एका साईडला दूध तापायला ठेवून एका साईडला कुकर लावला होता, म्हणजे माझे बटाटे देखील उकडले होते आणि दूध देखील तापलं होतं. मग पटकन अशी बटाट्याची भाजी करून घेतली. आणि इथे मागे कणिक मळताना दिसत असेल तर डोसा कितीही भारी बनवू द्या, गुरुच्या पप्पांना अजिबात इडली डोसे असले काही प्रकार जात नाहीत. त्यांना साधी सिंपल भाजी भाकरी हवी असते. त्यांना इतर म्हणजे असे चटरफटर पदार्थ अजिबात आवडत नाहीत. म्हणून मग त्यांच्यासाठी कणिक मळून घेतली होती. म्हटलं बटाट्याची भाजी आणि चपाती खातील म्हणून. आणि मला आणि गुरुसाठी, आमच्या दोघांसाठी डोसे बनवणार होते. त्या अगोदर छान अशी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवून घेतली, आणि गुरुच्या पप्पांसाठी जे लागणारे 2-3 चपात्या त्या देखील लाटून घेतल्या. आणि त्यानंतर म्हटलं निवांत आता डोसे बनवावे आणि गरम गरम डोसे खावे. परंतु आज काय झालं होतं माहिती नाही, डोसे बनवताना बिघडतच होते. नेहमी काय होतं की पहिला डोसा माझा बिघडतो, परंतु ना दुसरा तिसरा ते म्हणजे जसं जसं आपण पुढे करत जाईल ना, त्यानुसार डोसे व्यवस्थित बनतात. पण यावेळी मात्र ना काय झालं होतं माहिती नाही, 2-4 डोसे बनवले, पण ते डोसे काही व्यवस्थित झालेच नाहीत. आणि गुरु तर ना म्हणजे माझ्यापेक्षा जास्त चोखणार आहे. मला तरी खायला म्हणजे असं म्हणजे चटकमटक लागतं, पण त्याचं ना असं असतं की त्याला एकदम व्यवस्थितच पाहिजे. त्याला तुटलेला डोसा अजिबातच आवडत नव्हता. आणि त्याला किती वेळ मी म्हणत होते की अरे म्हणजे जरी तुटलेला असला तरी खायला मात्र टेस्ट छान झाली, खाऊन घे म्हणून. आणि एकदम कडक कुरकुरीत डोसे झाले होते. परंतु साहेबांचं असं होतं की नाही, मला एकदम प्लेन आणि व्यवस्थित निघलेलाच डोसा हवा आहे. म्हणून मग इथे बघू शकता, हे बघा डोश्याची आमच्या अशा प्रकारे हालत झाली. आता काय झालं होतं काय माहिती, बहुतेक ना हा तवा जुना होता बराच, त्यामुळे याचं ना जे नॉनस्टिक असतं ते बहुतेक बऱ्याचपैकी निघालं होतं, त्यामुळे त्या डोश्यांची तशी हालत होती. आणि खूप दिवस झालं वापरला देखील नव्हता. आणि डोसे पण मी म्हणजे बरेच दिवस झालं बनवले नव्हते, आणि तवा जास्त घासल्यामुळे बहुतेक त्याचं निघालं असेल. आणि मी त्याच्या पुढे मुद्दाम असं खात होते, म्हणजे जेणेकरून माझं बघून तरी खाईल. पण नाही, साहेबांचं अजिबात इच्छा नव्हती. कसं बसं त्याला जरा तरी व्यवस्थित काढून डोसा दिला आणि अशा प्रकारे खायला दिला. म्हटलं चला संध्याकाळी तुला व्यवस्थित बनवते. आणि हे बघा, संध्याकाळी खरंच डोसे खूप छान झाले होते. एकदम अज्जात थोडंसं उलटानं फिरवलं की बरोबर डोसे निघत होते. तर तुमच्याकडे सोबत सुद्धा असं होतं का कधीमध्ये, ते कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.